सगळ्यांचं स्वागत करत आहे फॉरेक्स बेसिक टू ॲडव्हान्स कोर्समध्ये. याच्यामध्ये मी तुम्हाला फॉरेक्स मार्केटबद्दल पूर्ण डीपमध्ये सांगणार आहे. फॉरेक्स मार्केट कशा प्रकारे वर्क होतं, याच्यामध्ये कोणते कोणते टेक्निकल प्राईज ॲक्शन, स्मार्ट मनी कन्सेप्ट या सगळ्या आपण कशा प्रकारे यूज करू शकतो ह्या मी तुम्हाला ह्या कन्सेप्टमध्ये क्लिअर करणार आहे. ह्या आपला व्हिडिओ 5 पार्टमध्ये डिवाईड असणार आहे. ह्या कोर्समध्ये तुम्ही याच्या आधी तुम्ही इंडियन मार्केट करत असाल, नाही त्याच्या आधी ट्रेडिंग कधी करेल असेल इंडियन मार्केटमध्ये किंवा ना कुठं याच्या आधी कोणी फॉरेक्समध्ये करेल असेल तर तरी तुम्हाला बऱ्याचपैकी चार्ट माहीत असेल किंवा चार्ट कसा वर्क होतो ते माहीत असेल. तरी पण नसं माहीत तर मी ह्या पहिल्या सेशनमध्ये तुम्हाला हे कवर करून जाईल. पूर्ण बेसिक राहणार ट्रेडिंगचं, म्हणजे ते ट्रेडिंग तुम्ही कोणत्या पण मार्केटमध्ये गेले तरी तुम्हाला वर्क करता येणार. तुम्ही मग इंडियन मार्केटमध्ये वर्क करू शकता किंवा करन्सी मार्केटमध्ये करू शकता, क्रिप्टोमध्ये करू शकता किंवा ऑइल मार्केटमध्ये करू शकता. म्हणजे आपण क्रूड ऑइलमध्ये पण करू शकता याला यूज. चला मग आपल्या कोर्स करू. त्या कोर्समध्ये फॉरेक्सचा कोर्स आहे हा बेसिक टू ॲडव्हान्स पूर्णपणे तुम्हाला क्लिअर केला जाईल. बाकी याच्यामध्ये आपण लिक्विडिटी, प्राईज ॲक्शन, ट्रेडिंग, टेक्निकल ॲनालिसिस, चार्ट ॲनालिसिस, रिस्क मॅनेजमेंट, कोणत्या किती डॉलरच्या अकाउंटवरती किती टक्के आपण रिस्क घेतली पाहिजे आणि किती त्या रिस्कप्रमाणे किती लॉट घेतली पाहिजे ते पण आपण तुम्हाला याच्यात क्लिअर करणार आहे. तरी पण फ्युचरमध्ये तुम्हाला किंवा हा ट्रेडिंग कोर्स करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही खाली कमेंट केली तरी चालेल. हा कमेंट तर तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवणे. हा कोर्स आपला रेकॉर्डेड आहे, तो आपण हा लाईव्ह शिकवत नाही आहे. हा कोर्स पूर्णपणे रेकॉर्डिंग आहे. तर तुम्ही कमेंट केली किंवा तुम्हाला ॲडमिशन घेताना तुम्हाला आमच्या कोणत्या पर्सननी कॉन्टॅक्ट केले असेल त्या पर्सनला सुद्धा सांगितलं हा प्रॉब्लेम राहील तर तरी आमच्यापर्यंत हा प्रॉब्लेम पोहोचून जाईल, तो तुमचा इथं प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल. आपण एवढे पॉईंट आपण ह्या कोर्समध्ये शिकवणार आहे. तुम्हाला आता ते डिस्प्लेमध्ये दिसत आहे तेवढे. सर्वात महत्त्वाचं तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये वर्क करत आहे तर तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट काय काय पाहिजे. मग फॉरेक्स मार्केटमध्ये वर्क करण्यासाठी तुम्हाला MT5 किंवा MT4 नावाची ॲप्लिकेशन येते, ती तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड पाहिजे. या दोन्हीपैकी कोणती पण करू शकता. MT5 बेस्ट ॲप्लिकेशन आहे, मॉडिफाय करता येते ऑर्डर पटकन इमिजिएटमध्ये. व सेकंड आपल्याला लागतो आपल्याला फॉरेक्स ट्रेडिंग करणार आहे आपण, ती कशी काय करणार. आपल्याला कुठेतरी पैसे टाकायला लागणार. MT5 वरती आपण काही पैसे टाकू शकत नाही, याच्या फक्त आपण आपला ट्रेडिंग करू शकतो. तर मग आपल्याला एखादं ब्रोकर का अकाउंट पाहिजे. तुम्ही कोणतं पण ब्रोकरचं अकाउंट यूज करत असाल किंवा याच्या आधी कुठं अकाउंट खोललं असाल तरी चालेल. नाही तर तुम्हाला मी सजेशन देताना सांगेन XNS किंवा CMC प्राईम नावाने दोन ब्रोकर आहे, ट्रस्टेड ब्रोकर आहे, खूप दिवसापासून मार्केटमध्ये वर्क करताय. यांच्याकडे जाऊन तुम्ही अकाउंट खोलू शकता. याची पण तुम्हाला लिंक भेटून जाईल. ते सगळं केल्यानंतर हे दोन्ही स्टेप तुमच्या कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला थर्ड स्टेपला यायचं आहे की तुम्हाला इथून MT5चा लॉगिंग ID भेटतो. तो लॉगिंग ID तुम्हाला MT5मध्ये लॉगिंग करायचा आहे. मग ते लॉगिंग झाल्यानंतर तुमचे ते ID लॉगिंग होतो. फर्स्ट तुम्ही ट्रेडिंग कोर्स झाल्या लगेच याला अकाउंटवरती ट्राय करू नका. थोडंसं तुम्हाला जे शिकवलं आहे म्हणजे परफेक्टली ट्रेडिंग शिकवली, ती तुमच्या सेल्फ ट्रेडिंग कशी करू शकता ती तुमच्या डेमो अकाउंटवरती तुम्ही ट्राय करा. मगच तुम्ही इकडे येऊन रिअल अकाउंटवरती ट्रेडिंग करा. तरी पण काही प्रॉब्लेम आला तरी पण तुम्ही माझ्या संग कॉन्टॅक्ट करून मला सजेशन घेऊ शकता. मी तुम्हाला पण इथून कोर्स करण्यामध्ये मदत करेन. आपण नेक्स्ट जाऊया. फॉरेक्स म्हणजे काय आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये आपण वर्क का केलं पाहिजे, काय कारण म्हणजे नेमकं फॉरेक्स हा कशाला म्हणलं जातं. फॉरेक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंज. समजा तुम्ही कुठं अमेरिका, दुबई ह्या कोणत्या कंट्रीमध्ये फॉरेन कंट्रीमध्ये फिरायला गेले तर तुम्ही 1 लाख रुपयाचे फॉरेन एक्सचेंजमधून यांचे डॉलर विकत घेतले. म्हणजे रुपीज तर तुमची तिकडं करन्सीला चालणार नाही. अमेरिकाला गेले तिकडं तुम्हाला काय घ्यायला लागणार, डॉलर्स घ्यायला लागणार. मग तुम्ही इथे 1 लाखाचे डॉलर घेतले तर तुम्हाला आले किती, $80,000 आले. समजा तुम्ही इकडं जाऊन बरेच काही खर्च केला, समजा कमसे कम $10,000-15,000 तुम्ही इथं खर्च केला आणि यातनी परत तुम्हाला तुमच्याकडे उरेल डॉलर म्हणजे $70,000 आहे ते तुम्ही एक्सचेंज करायचे. तर ते तुम्ही कसे करशाल. तर तुम्ही परत इथं एखादं करन्सी एक्सचेंज गेले तर करन्सी एक्सचेंज करून घेतली. तुम्हाला जाताना पडला होता तर 1 लाख रुपयाचे तुम्ही $80,000 विकत घेतले होते रुपीजमध्ये. तुम्हाला $80,000 आलते. तुम्ही $10,000 इथं खर्च केले. तर तुम्ही इथं ट्रेडिंग केली खरी पाहायला गेलं तर. आणि तुम्हाला जाताना समजा ₹80 रेट भेटला होता आणि येताना तुम्हाला तो
83 रुपये किंवा 81 रुपीज 83 रुपीजच्या आसपास भेटले, तर तुमच्या पैसे शिल्लक असलेले डॉलरचे रेट घेतलेला प्राईस खर्च केल्यानुसार इथं तुमच्याकडे एक्स्ट्रा मनी आले, याला काय म्हणतात, ट्रेडिंग म्हणतो, याला म्हणतो आपण फॉरेन करन्सी एक्सचेंज. मग ती आपण फक्त डॉलरमध्ये केली, मग ते आपण इथं बसल्या बसल्या त्याच्यावर आपण करन्सीवरती ट्रेड करतो, याला म्हणतो आपण फॉरेक्स ट्रेडिंग. फॉरेक्स ट्रेडिंगचा एक दुसरा पण शब्द म्हणतो आपण एफएक्स म्हणतो. एफएक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंजमधून आपण केले तर याला आपण फॉरेक्स ट्रेडिंग पण म्हणतो. या प्रकारे फॉरेक्स ट्रेडिंगचं काय आहे. फॉरेक्स ट्रेडिंग करण्याचं का दुसरं रिझन एक आहे की फॉरेक्स शब्द आला का काय, फॉरेन एक्सचेंजचा मिळून झाला फॉरेक्स शब्द झाला. फॉरेक्स ट्रेडिंगचं बेनिफिट काय, तुम्ही इंडियन मार्केट करत असाल, काही बरेच जणांनी करेल असेल किंवा नसेल करेल, तर याच्यात तुम्हाला किती 9 ते 3चा टायमिंग भेटतं. याच्यामध्ये तुम्हाला बरेच ऑफिशियल टायमिंग असल्यामुळे बरेच जण इथं जॉबवाले असतील, यांना तो करायला भेटत नाही. पण इथं हा बेनिफिट भेटतो की इथं 24 hours हे मार्केट ओपन असतं. याच्यामुळे इथला एक बेनिफिट भेटतो की तुम्ही तुमचा जॉब झाल्यानंतर सुद्धा 9 ते 5 मध्ये जॉब झाल्यानंतर सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा इन्कम इथून जनरेट करू शकता. याच्यात 3 प्रकारचे सेशन असतात. 3 प्रकारचे सेशन प्रकारे करू शकता. एक सकाळचा असतो, एक दुपारचा असतो, एक 5 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत असतो. या प्रकारे प्लस तुम्हाला इथं लिक्विडिटी भेटते. म्हणजे तुम्ही 1 रुपया लावून इथं 4 रुपयाची ट्रेडिंग करू शकता किंवा 100 रुपये लावून 40,000ची पण ट्रेड करू शकता. ही लिक्विडिटी पण भेटते. लो कॅपिटल म्हणजे तुम्ही कमी कॅपिटलमध्ये सुद्धा जास्त लेवरेज घेतलं तर तुमचं बेनिफिट होतं. आणि इथं सॅटर्डे संडे मार्केट हे बंद असतं. शुक्रवारी संध्याकाळी शुक्रवारच्या सकाळी मार्केट हे बंद होऊन जातं. आता लिक्विडिटी म्हणजे काय असतं, तुम्ही समजा तुमचं $100 अकाउंट आहे आणि तुम्ही लिक्विडिटी घेतली 1:4ची, म्हणजे तुम्ही 1 रुपया लावून 400 रुपयाची ट्रेड करू शकता. म्हणजे तुम्ही 100 रुपये लावून किती रुपयाची ट्रेड करू शकता, $4,000ची ट्रेड करू शकता. याच्या लिक्विडिटीचा प्रॉफिट असतो तिथं. या प्रकारे लिक्विडिटी भेटते आपल्याला. लिक्विडिटीचा बराच याच्यामध्ये फॉरेक्समध्ये काही असे वर्ड येतात, ऐकू येतात तुम्हाला, इंडियन मार्केटमध्ये पण ऐकू आले असतील. पिप्स, लॉट तर माहीत असेल, लेवरेज माहीत असेल, स्पेड माहीत असेल, MT5, MT4, मार्जिन, या प्रकारचे काही शब्द तुम्हाला ऐकायला भेटले असते. हे काय आहे म्हणजे पिप्स म्हणजे काय, पहिले आपण पिप्स म्हणजे कव्हर करू. पिप्सला कसं म्हणतात. पिप्समध्ये असतं, आपण पहिलं म्हणतो 1 पिप्स म्हणजे हा टोटल आपल्याला इथं प्राईस दिसते राईट साईडला 1:501 या प्रकारचे आपल्याला प्राईस दिसते. असं 5 याच्यामध्ये. त्या 5 याच्यातली प्राईजला आपण पिप्स म्हणतो. त्या प्राईज आपण कमी जास्त झाले की याला आपण तो पिप्स म्हणतो. त्या पिप्सचं कॅल्क्युलेशन पण पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो. पिप्स आणि लॉट मिळून तर तुम्हाला किती प्रॉफिट होणार याचं कॅल्क्युलेशन पण पुढे जाऊन तुम्हाला क्लिअर म्हणजे शिकवतो. आता शेवटचा 1 पिप्स चेंज झाला तर म्हणजे तुमचा इथं 1 आहे, इथं 2 झाला तर तुमचे झाले 2 पिप्स. इथं परत एक चेंज झालं तर तुमचे होणार 10 पिप्स. पुढे अजून झालं तर 100, याच्या पुढे चेंज झाला तर तुमचे 1000 आणि याच्या पुढे झाला तर टोटल 10,000 पिप्स म्हणला तर हा कधी लवकर होत नाही. तर या प्रकारे मी तुम्हाला एक नॉर्मल कॅल्क्युलेशन दिलं, याचा प्रिंटशॉट काढून तुम्ही बघू शकता. या प्रकारे असतं. 1 पिप्स इथं 2 झाला, इथं झाला, याच्यामुळे आपण काय धरतो, याला 1 पिप्स धरतो. हा शेवटचा 5वा आहे आपला टोटल, तो आपण कॅल्क्युलेशनमध्ये पकडत नाही. याच्यामुळे आपण याला 0 मध्ये ठेवतो, याला 1 पिप्सच म्हणतो. त्यामुळे याच्यामुळे इथं झाला, समजा इथं 2 झाला तर तुमचे झाले टोटल 11 पिप्स. इथं परत पुढे जाऊन कमी झाला म्हणजे वाढला, परत तुमचे झाले 1101 पिप्स. पुढे जाऊन परत झाले तर तुमचे 1000 पिप्स कंप्लीट झाले. या प्रकारे पिप्सचं कॅल्क्युलेशन असतं. आपण पुढे जाऊन इंटरफेस पाहिला ॲपचा, तर ह्या प्रकारे काही इंटरफेस असतो. तर तुम्हाला इथं युरो USDT, GPG USDT, USDT JPY, USDT CHF, ऑस्ट्रेलियन USDT, न्यूझीलंड USDT, USDT कॅनडा, USDT GPY, या प्रकारचे काही. इथं खाली गोल्ड आहे, हा गोल्ड आहे, हा सिल्वर आहे, हा बिटकॉईन आहे. या प्रकारचे तुम्हाला काही करन्सी दिसतात मार्केटमध्ये या ॲप्लिकेशनवरती. या प्रकारची MT5चा इंटरफेस असतो. इथं चार्ट असतो,
इथं ट्रेडिंग असते, आपण कोणते ट्रेड लावल्यानंतर क्लोज झाल्यानंतर तिथं हिस्ट्री असते आणि इथं काही ॲपची आपण सेटिंग करू शकतो या प्रकारे. आणि इथं आपल्या मेन करन्सी असते. ॲप्लिकेशन एकदम इझिली, ॲप्लिकेशनवरती पण पुन्हा डीपमध्ये व्हिडिओ लागत असेल तर सांगा. हा आपल्या यूट्यूब चॅनल पडला, इथं जाऊन पण बघू शकता. मी तुम्हाला कोर्स संपल्यानंतर तो पण प्रत्येक कोर्स स्टेप बाय स्टेप एक्स्ट्रा अजून काही व्हिडिओ येईल ते पण तुम्ही बघून ठेवा. ॲप्लिकेशनबद्दल पूर्ण डीपमध्ये माहीत पडेल. ॲप्लिकेशनचं पण डीपमध्ये शिकवलं आहे. मी तुम्हाला जस्ट पिप्स सांगितले. पिप्सचं एक कॅल्क्युलेशन येतं. आपण करंटली ही प्राईस घेऊ. या प्राईसची इथं नोट डाऊन केली. इथं 3 आहे म्हणजे 3 पिप्स झाले. इथं परत 3 म्हणजे 30 पिप्स झाले. इथं 8 आहे म्हणजे 800 पिप्स झाले. इथं ऑलरेडी 0 आहे, याच्यामुळे आपण इथं 0 पण इथं एक उदाहरण धरू की इथं 1 असला तर 1000 पिप्स या प्रकारे पकडलं जातं. इथं अजून एक आहे शेवट लास्टला 0 किंवा 5 असतो तो फक्त. याला आपण कॅल्क्युलेशनमध्ये पकडत नाही, याच्यामुळे आपण तेच याला एक्झॅक्टली आपण फक्त याला 0च कॅल्क्युलेशन करतो. त्याच्यामुळे याला 3च पिप्स धरले, नाही तर इथं 30 पिप पकडले असते तर ती 30 नसता, हे फक्त 3च पिप पकडले जातात. या 0चं कॅल्क्युलेशन आपण पकडत नाही. इथं वरती आपल्याला लॉट्स दिसतात. जस्ट मी तुम्हाला लॉट म्हणलो 0.01 पासून लॉट तुम्ही घेऊ शकता. तर इथं तुम्ही 10पर्यंत सुद्धा घेऊ शकता, 100पर्यंत पण घेऊ शकता. पण त्या लेवलचा आपला अकाउंट पाहिजे, या लेवलचा आपल्या अकाउंटवर फंड पाहिजे, तेव्हा आपण करू शकतो. मिनिमम आपण 10 पिप्स घेतले आणि 10 लॉट घेतला तरी आपल्याला $1पर्यंत प्रॉफिट होऊ शकतो. इथं 30 आहे म्हणलं, इथं 3 पिप्स 30 आहे म्हणलं, इथं आपल्याला $3चा प्रॉफिट होणार टोटल. या प्रकारे लॉट्सचं पण असतं. कमी लॉट्समध्ये आपण जास्त लेवरेज असल्यामुळं घेऊ पण शकतो. सेम मी लॉटमध्ये पण सांगितलं आहे. एक मायक्रो लॉट असतो, एक मिनी लॉट असतो आणि एक स्टँडर्ड लॉट असतो. स्टँडर्ड लॉटसाठी मिनिमम आपल्या अकाउंटची साईज $1000पर्यंत तरी पाहिजे स्टँडर्ड लॉटसाठी. मिनी लॉटसाठी आपण $200च्या पुरती तरी लॉट आपल्या अकाउंटची व्हॅल्यू लागते. आणि मायक्रो लॉटसाठी आपण $100पासून सुरुवात करू शकतो. जस्ट मी तुम्हाला लॉटमध्ये सांगितलं. लॉटचं कॅल्क्युलेशन पूर्ण क्लिअरमध्ये ऐकू आपण आता. फॉरेक्समध्ये टोटल 4 प्रकारचे लॉट साईज असतात. एक नॅनो लॉट असतो, तो कोणता ब्रोकर देत नाही आता, म्हणून राहिले फक्त 3 लॉट. एक स्टँडर्ड, मिनी, मायक्रो, या प्रकारे आपण फक्त लॉट्स असतात. आता स्टँडर्ड लॉटमध्ये टोटल आपल्याला या प्रकारचं कॅल्क्युलेशन असतं. पुन्हा एक लॉट भेटतो. आपल्याला कमसे कम मार्जिन $10 प्लस लागतं. करंटली प्राईस ती चालू असून याला आपण मल्टिप्लाय केली तर आपल्याला त्या प्राईस लागते. त्या प्राईसचं व्हॅल्यू आपल्या अकाउंटला पाहिजे. मग याच्यावर आपल्याला किती युनिट भेटणार? टोटल आपल्याला भेटणार 1 लाख युनिट्स. 1 लाख युनिट्स भेटले आपल्याला टोटल $10चं मार्जिन लागणार मिनिमम. $10च्या मार्जिनमध्ये करंटली आपल्याला ती प्राईस पण मल्टिप्लाय करायची त्याच्या संग. एक नॉर्मल उदाहरण आहे ते. फक्त आपण एक पुढे प्रॅक्टिकल याच्यामध्ये गेलो की आपण याच्यामध्ये लॉट साईज प्रमाणे किती लॉटला किती कोणत्या USDTमध्ये गोल्डमध्ये किती मार्जिन लागतं ते पण आपण कॅल्क्युलेशन पुढे जाऊन देणार आहे. एक स्टँडर्ड लॉट असतो, हा 0.1चा असतो. याला $1 कॅल्क्युलेशन पकडतो. म्हणजे दर 10 पिप्सला आपल्याला $1चा प्रॉफिट होणं आणि इथं दर 10 पिप्सला आपल्याला $10चा प्रॉफिट होणार. ह्या प्रकारे म्हणजे हे $10चं टोटल कॅल्क्युलेशन आहे. 10 पिप्स तर किती पण लॉट घ्या. एक मायक्रो लॉट असतो 0.01चा. याला आपल्याला पर 10 पिप्स मागं $0.10चा प्रॉफिट होतो आणि आपल्याला टोटल युनिट येतात 1000 युनिट्स येतात त्या मागं. नॅनो लॉटमध्ये 100च येतात 0.0, पण याच्यात 0.1% भेटतं आपल्याला 10 पिप्स मागे. म्हणून आपण याच्यात हा बरेच ब्रोकर देत पण नाही. आता माझं कोणत्या ब्रोकरचं पण ती नॅनो लॉट अवेलेबलच नाही आहे. आता स्पीड काय असतो, एक आर्क्स प्राईज असते, एक बीट्स प्राईज असते. याच्या करंटली याच्यामध्ये जी चालू असते प्राईज, ती प्राईज आपली मेन प्राईज असते आणि त्या दोनमधून मायनस केलं तेवढे पिप्स राहतात, तेवढे यांचे ब्रोकरेज चार्जेस असतात. ते ब्रोकरेज चार्जेस ट्रेड मागं ओपनिंग आणि क्लोजिंगला घेता यायला आपण म्हणतो स्प्रेड म्हणतो. स्प्रेडचं कॅल्क्युलेशन एकदम इझिली आहे. आपल्या आर्क्स प्राईज आणि बीट प्राईज असते. आर्क्स प्राईज हमेशा वरती असते आणि बीट प्राईज खाली असते. या प्रकारे आपण घेतलं की याच्यामधलं ते कॅल्क्युलेशन आपण मायनस करू. याच्यातून तेवढं व्हॅल्यू उरण त्या उरलेल्या व्हॅल्यूमधून तेवढी व्हॅल्यू आहे ना, त्या व्हॅल्यू आपण मायनस केली
आपल्याला तेवढे पिप्स इथं दिसत आहे, म्हणजे 1 2 3 10 10पर्यंत मॅक्सिमम असतं. तर तेवढे आपण त्यांना पे करतो म्हणजे आपले ब्रोकरेज पे करतो. आता इथं मी तुम्हाला पिप्स कॅल्क्युलेशन सांगितलं आहे. पिप्स कॅल्क्युलेशन कसं करायचं असतं. पिप्स कॅल्क्युलेशन तुम्हाला एक प्रॉपर स्क्रीनशॉटप्रमाणे मी सांगतो. ते कॅल्क्युलेशन करायची गरज पण नाही आहे, पण एक आपण बेसिक तो ॲडव्हान्समध्ये शिकतो, तर आपल्याला ते पण सेव्ह करता आलं पाहिजे. आपण टार्गेट त्या हिशोबाने आपल्याला लावता आलं पाहिजे. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला बेसिकमध्ये टाकलेलं आहे. आता आपण बघू शकतो एक ट्रेड घेतलेली युरो USDTवरती 0.10 लॉटनी, मिनी लॉटनी आपण ही ट्रेड घेतली. टोटल आपण याच्यात किती पिप्स मारलेले पिप्स घेणार आणि याला आपण लॉट साईज मल्टिप्लाय करणार. ती व्हॅल्यूचा आपल्याला प्रॉफिट होणार, म्हणजे टार्गेटचा आपल्याला प्रॉफिट होणार. या प्रकारे याचा आपण स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता. एकदम इझिली एकदम ॲरो टू ॲरो करून दाखवलं आहे कसं घेणार. आपलं टार्गेट पहिलं आपण घेणार. टार्गेटमधून आपलं एंट्री प्राईस मायनस करणार. हे इथं व्हॅल्यू आली 174 पिप्स आले आपले. त्या पिप्समधून आपण 0 काढून टाकणार. ते लॉट आले त्याला मल्टिफाय करणार. ते टोटल आपलं व्हॅल्यू येते. त्या व्हॅल्यूचे आपल्याला टोटल प्रॉफिट होणार. या प्रकारे आपण पिप्स कॅल्क्युलेशन करत असतो. MT5 आणि MT4 काय आहे नेमकं ते आपल्याला माहीत पाहिजे ना. त्याच्यासाठी आपण या प्रकारचे ॲप्लिकेशनचे लोगो असतात. आपण प्ले स्टोरवर सर्च केले तरी भेटणार. क्रोमला किंवा प्ले स्टोरला नाही भेटली तर क्रोमला सुद्धा सर्च केली तर ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. नाही भेटले तुम्हाला डाउनलोड लिंक या कोर्समध्ये तुम्हाला सगळ्या स्टेप बाय स्टेप भेटत अशा डे वाईज तुम्हाला. या प्रकारे ॲपचा इंटरफेस असतो. हे MT4चा इंटरफेस आहे. मी तुम्हाला MT5चा इंटरफेस याच्या आधी दाखवला. मी याच्यात तुम्हाला काहीतरी मेजर पेअर असता एक या प्रकारचे 3 पेअरमध्ये काम ऑडिट फॉरेक्समध्ये वर्क केलं तर चांगलं आहे. मी तुम्हाला काही मेजर पेअर दाखवले, म्हणजे याच्या व्हॉल्यूम जास्त प्रमाण असतं, म्हणजे याच्यावर ट्रेडिंग जास्त प्रमाणात केली जाते. हे काही करून सांगतो. युरो USDT JPY USDT CHF हे मेजर पेअर आहे. या मेजर पेअरमध्ये व्हॉल्यूम जास्त असतो, म्हणजे आपली ट्रेडिंगचा व्हॉल्यूम जास्त असला आपल्या सेशन वाईज तर तिथं आपण बऱ्याच चांगल्या प्रकारे आपलं इन्कम जनरेट करू शकतो. टेक्निकल ॲनालिसिस. आता आपलं फॉरेक्सचं बेसिक संपलं आहे. ॲप्लिकेशनमध्ये फॉरेक्समध्ये आपल्याला काय काय माहिती पाहिजे ती आता पण मी तुम्हाला पूर्ण क्लिअर याच्यामध्ये दिलेली आहे.